बातमी पुण्याची आहे। पुण्याच्या व्यावसायिकांना सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेलच बंद आहे। युद्धामुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसतोय। सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा अशी व्यावसायिकांची मागणी आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आघाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका हा अजूनही पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिकांना बसतोय, कारण की गॅस टंचाईमुळे कमर्शियल सिलेंडर देणं हे प्रशासनाने बंद केलेलं आहे आणि त्यामुळे पुण्यातील अनेक हॉटेल्स हे सध्या बंद आहेत। या माझ्या डाव्या बाजूला आपण पाहतोय की चहाची टपरी होती, मात्र इथे सुद्धा सिलेंडर उपलब्ध नाही आणि त्यामुळे अनिश्चित काळासाठी ही चहाची टपरी बंद ठेवण्यात आलेली आहे। तर याच समोर असलेलं जे हॉटेल आहे ते सुद्धा बंद आहे, कारण की व्यावसायिक सिलेंडर दिला जात नाही आणि त्यामुळे सध्या पुण्यातील अनेक हॉटेल्स हे बंद आहेत। जे हॉटेल सुरू आहेत त्यांच्यावर चुलीवर जेवण बनवलं जाते, मात्र ते सुद्धा समाधानकारक नाही आहे किंवा त्याला सुद्धा जास्त वेळ लागतोय। आम्ही वितरकांना संपर्क केल्यानंतर सरळ त्यांनी हात वर केलेले आहेत, कसल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही। त्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याशिवाय आमच्याकडे ऑप्शन नाही आहे। सरकार यावर काही तोडगा काढत नाही आहे आणि कोणीही आजपर्यंत समोर येऊन गॅसविषयी बोललेलं नाही आहे। सरकारला माझी एक विनंती आहे, कोणीतरी आज पुढे येऊन बोललं पाहिजे। त्यांच्याशी बोलण्याशी संपर्कच होत नाही, कारण सगळे गॅस वितरकांना आपले मोबाईल बंद ठेवलेले आहेत, कारण ते म्हणतात की आम्ही परेशान झालो सगळ्यांचे कॉल घेऊन। त्यामुळे एकही वितरक, माझ्याकडे 7 ते 8 वितरकांचे नंबर आहेत, प्रत्येकाचे मोबाईल बंद आहेत। खानावळ मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, मात्र तिथं सुद्धा आर्थिक संक्रांत आहे ती पाहायला मिळते। आणि जसं ही दृश्य आपण पाहिलेली आहेत की पुण्यामध्ये गॅस मिळत नसल्यामुळे, म्हणजे सिलेंडर मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल्स आहेत ते सध्या बंद झालेले आहेत। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। तर तिथं पनवेलमध्ये सुद्धा गॅसचा तुटवडा नाही आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं या ठिकाणी आता आवाहन करण्यात येत आहे। पनवेल पालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं हे आवाहन करण्यात आलेले आहे। एकंदर युद्धजन्य परिस्थितीमुळे नागरिकांना अशी मनात भीती होती की गॅसचा तुटवडा होऊ शकतो, परंतु सध्या आपल्या शासन स्तरावर ज्या उपाययोजना चालू आहेत त्यानुसार गॅस सिलेंडर बाबतीत कोणताही तुटवडा नाही। त्यामुळे नागरिकांनी विनाकारण पॅनिक होऊ नये। गॅसचा पुरवठा हा सुरळीतपणे आहे। काही ठिकाणी कमर्शियल गॅस सिलेंडर बाबतीत थोडी कमतरता जाणवत होती, परंतु ते पण प्रशासनाच्या वतीनं सुरळीतपणे करण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे नागरिकांनी गॅस पुरवठ्याबाबतीत निश्चिंत राहावे, कोणताही तुटवडा होणार नाही याची दक्षता शासनामार्फत घेतली जाते। येवल्यामध्ये गॅस सिलेंडरची टंचाई आहे। मायबोली कर्णबधीर निवासी विद्यालयात टंचाई जाणवतीये। 2 दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे। शंभरावर विद्यार्थी निवासी असतात। इराण आणि इराकचं युद्ध सुरू झाल्यापासून आम्हाला सर्वांनाच भीती वाटायला लागली आहे की पुढे या निवासी शाळेच्या गॅससाठी आणखी काय करावं लागेल। सध्या आमच्याकडे 2 दिवस पुरेल इतका गॅस नक्की शिल्लक आहे, परंतु 2 दिवसानंतर जर शासनाने प्राधान्याने आमच्या या निवासी शाळेला गॅस पुरवठ्याची काही सुविधा उपलब्ध केली नाही तर मग मात्र आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागेल काय अशी भीती वाटते। आणि म्हणून शासनाला मी पुन्हा एकदा विनंती करतो की प्राधान्याने निवासी शाळेसाठी गॅस उपलब्ध करून दिला पाहिजे। बुलढाण्यामध्ये खामगावला युद्धाची झळ आहे। गॅस टंचाईमुळे पार्लेजी बिस्किट उत्पादन ठप्प झालंय। 500 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न हा ऐरणीवर आहे। कामगारांवर आर्थिक संकटाची टांगती तलवार आहे। सुमारे 500 कामगार कामावर आहे आणि 80 टन दररोजचा बिस्किटचं उत्पादन आहे। 60 टन ग्लुकोज बिस्किट बनतो आणि 20 टन क्रीमचं बिस्किटचं उत्पादन आहे। नाही, आमच्या कंपनीकडून प्रयास सुरू आहे की कमीत कमी काहीतरी कोटा आम्हाला द्यावा, कारण बिस्किट हे इसेन्शियल कमोडिटी आहे। मार्केटमध्ये भरसक बिस्किटची रिक्वायरमेंट आहे, तर त्यासाठी त्यांचा प्रयास सुरू आहे की गॅसची उपलब्धता कशी करू शकतात, त्यांचा प्रयास सुरू आहे कंपनी लेवलवर, पार्ले कंपनीची। सरकारकडे हेच मागणी आहे, 500 लोकांचं घर या कंपनीवर अवलंब आहे। बिस्किट इसेन्शियल कमोडिटीमध्ये आहे, तरी काही लक्ष देऊन आम्हाला काही पाठपुरावा करावा गॅसचा, अशी मागणी आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।